नमस्कार, मी सायली दरक राठी आणि जीवन भरभरून जगायचं आहे मध्ये तुमचं स्वागत. आपण ना रोजच्या धावपळीमध्ये, रोजच्या घाईगडबडीमध्ये, धांदलीमध्ये काय काय गोष्टी खूप विसरून जातो. काय काय गोष्टी आपल्याला लक्षातच राहत नाही. स्ट्रेस, अँझायटी यांना कवटाळून बसतो, पण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आनंद देऊन जातात त्या विसरून जातो. अशाच काही गोष्टी ज्या आपल्या रोजच्या जीवनात घडत असतात, ज्या माझ्या जीवनात घडत आहेत, त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो ही गोष्ट आहे आजच सकाळची. आज सकाळी मी माझ्या घाईगडबडीत होते, पटापट स्वयंपाक उरकायच्या तयारीत होते आणि त्याच्यात काय झालं, माझ्या एका भाजीमध्ये मीठ घालणं राहून गेलं. अक्षरशः मी विसरले. आणि नंतर काय झालं, मी बाहेर गेले, माझ्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले होते आणि घरी माझे सासरे आणि माझा नवरा दोघं जण जेवले. मी घरी आले, आरामात बसून नंतर जेवत होते. पहिला घास घेतला, मला काही कळलं नाही. दुसरा घास घेतला तेव्हा लक्षात आलं की अरे, आपण भाजीत मीठच घालायला विसरलो आहे. मी बाबांना म्हणजे आमच्या पप्पाजींना विचारलं की तुम्ही जेवलात का, काय जेवलात, कसं जेवलात, सगळं व्यवस्थित झालं होतं का. ते म्हणले हो, सगळं व्यवस्थित झालं होतं. मी दही घेतलं होतं, थोडंसं भाजीमध्ये दही घालून कालवून खाऊन घेतलं. तर मला वाटलं दही घातलं त्यामुळे त्यांना लक्षात आलं नसेल यात मीठ नाही आहे. थोड्या वेळाने मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि विचारलं काय रे, जेवलास का, कसं काय, आज बरोबर झालं होतं का सगळं. तर तो म्हणाला अगं मी ना टी व्ही बघत जेवत होतो तर मला कळलंच नाही, पण मी खाऊन घेतलं. तर मग मी जेवले आणि मग मला लक्षात आलं की आपल्या जेवणाला चव आहे की नाही आहे याच्याने काही फरकच पडत नाही आहे. मग मला लक्षात आलं की सासऱ्यांनी दही कालवलं, नवऱ्याला न विचारता टी व्हीचा त्यांनी कारण दिलं. त्याचा अर्थ त्यांना दोघांना कळलं आहे की त्यात मीठ नाही आहे. पण मला हर्ट होऊ नये किंवा मला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी दोघांनीही सांगितलं नाही. ही गोष्ट जेव्हा मला लक्षात आली की आपण यांना आपल्या जेवणामध्ये चव नाही आहे असं समजतो आहे, त्याचा अर्थ असा नाही आहे की जेवणामध्ये चव नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी दोघांनीही ॲडजस्ट करून खाऊन घेतलेलं आहे. ते जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा मला खूप बरंही वाटलं आणि थोडंसं वाईटही वाटलं. आणि जिंदगी को हसते हुए मुस्कुराते हुए जीना चाहिए हे जे आहे ते खरंच आहे. आणि अशा छोट्या छोट्या किस्स्यांमधून आपल्याला ते लक्षात येतं. आपण ते थोड्या वेळाने विसरूनही जातो, पण त्यामुळे एक आत्मिकता, एक भावना जी असते ती बनून राहते आणि ती माझ्यासाठी फार महत्त्वाची, मोलाची आहे. आणि जिंदगीला, या जगण्याला भरभरून जगा असंच माझं यातून म्हणणं आहे. जे काही आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात त्याच्यातून आनंद मिळवा, त्यातूनच सुखी व्हा असं माझं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला. जर तुम्हालाही वाटत असेल की अशा गोष्टी आपल्याही जीवनात घडतात आणि त्या खूप नाजूक असतात, पण इतक्या स्मूथली त्या घडत असतात की आपल्याला कळतच नाही की ही गोष्ट चांगली होती की वाईट होती, याचा आपल्या जीवनावर किती खोल परिणाम झाला आहे किंवा नाही झाला आहे. तर कनेक्ट होत असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा. थँक्यू.